माय माऊली नमस्कार. विविध कथासार महात्म्यामधून ओवीबद्ध पंढरी महात्म्य अभिवाचन करत आहे. लाभ घ्या, लाभ द्या. चला तर सुरुवात करूया. अध्याय पहिला. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुभ्यो नमः. ओम नमोजी आदि पुरुषा दिगंबरा. जय जय भीमा तीर विहारा. पांडुरंगा रुक्मिरावरा. भुवन सुंदरा श्री विठ्ठला. जय जय सद्गुरु पंचाक्षरा. प्रसन्न रूपा परात्परा. ब्रह्मानंदा अति उदारा. सुख सागरा श्री गुरुराया. पद्मपुराणीचे उत्तम श्री पांडुरंग महात्म्य. पदवी जिव्हे परम सुखसागर उसंबळे. ऐसे ऐकताची दयाळ म्हणे ए कथा तू निर्मळ. जे महात्मे ऐकता सकळ महादोष नाशती. ब्रह्मानंदे श्रीधर स्रोत या विनवी वारंवार. पांडुरंग महात्मे कथा सार येथून आता परिसी जे. हिमवंत कुमरी होनी सप्रेम शिवासी पुसे पांडुरंग महात्म्य. पंढरीसी यावया मेघश्याम काय कारण ते सांगा. शिव म्हणे ऐके गौरी पूर्वी विष्णू असता वैकुंठपुरी. वर्तली एक नवलपरी तिची एके सदा सादर. सहस्र नेत्रांची ललना सची आली हरिदर्शना. नमणीया वैकुंठ राणा मधुर वचनी बोलत. म्हणे स्वामी मुरारी मी बैसेन तुमच्या अंकावरी. ऐसी इच्छा अंतरी उठली माझे भगवंता. ऐसे ऐकुनी आसला हरी म्हणे तू 60 वर्ष तप करी. यावरी जाण कृष्णावतारी राधा सुंदरी ओसी तू. मग द्वारके माझारी वेळ इंदिरा ठेवून क्षणभरी. तुझ बैसन अंकावरी सत्य साचार कामिनी. ऐसे ऐकुनिया वचन सचिने तप केले दारुण. तेची राधिका होऊन गोकुळाशी पातळी. बालपणी भोगिला कृष्ण मग मथुरेशी गेले मनमोहन. वियोग न सहावे म्हणून गुप्त झाली राधिका. वेश पालटून मागुती तीच प्रकटली द्वारके प्रती. देखुनिया रुक्मिणीपती हास्यवदन करी राधिका. मग संतोषने जगज्जीवन राधिकेसे देऊने अलिंगन. अंकी घेतली बैसवून परमलावण्य रूप तिचे. ते रुक्मिणीने देखुनी क्रोधायमान झाली म्हणे. तत्काळ चालिली रुसणी म्हणे याचे वर्णन पाहे मी. पाहुन या एकांतोत्सान तप मांडिले दारुण. मज शोधावया जगज्जीवन येईल आपण या ठाया. दंडकारण्य गोधा तीर तिचे उत्तर तीर्थ सुंदर. त्याहुनी विशेष अपार दक्षिण दिशे तीर्थ सती. दक्षिण नक्षत्र कोल्हापुर काशीहुनी शतगुणे थोर. ते वसत रात्र होय उद्धार प्राणिया. त्याचे 12 योजन पूर्वे कृष्णा तीर सुंदर बरवे. ते सुरपपाल क्षत्र जाणावे अति उत्तम साजिरे. त्या तीर्थी करिता स्नान जन्मांतरीचे दोष दारुण. विलया जाती न लागता क्षण करी पावन सर्वांशी. त्यांचे उत्तरे 12 योजन थोर. दिंडीरवर माघोर लोहदंड पूर्ण नक्षत्र नामतया जानपा. 16 गावे गोधा तीर त्याचे उत्तरीशी निर्धार. क्षत्राचे पश्चिमे करवीर 12 योजने समस्त. तया दिंडीरवणी तपकरी रुकविणी सर्व सौभाग्यकारिणी. तेथे रुसुनी बैसली. इकडे द्वारकेत काय झाले वर्तमान. जगन्निवास श्रीकृष्ण वियोगी रुक्मिणीच्या पूर्ण. खेदे क्षीण झाला म्हणे कोणीकडे गेले रुक्मिणी. आता पाहू कोणे वणी. परम घाबरा चक्रपाणी हिंडेवणी एकराची. तीर्थक्षत्रे पाहत पाहत आला गोकुळाशी त्वरित. चाललासी दक्षिणे गायी राखावयाचा वेत. तोची दंडक्री घेत शंख तोची कमंडलू निश्चित. झाला विरक्त सैन्यासी गळा वनमाळांचे भार. श्रीवत्सलांची तमणोहर मस्तकी रुळती कबिरी भार. मकराकार कुंडले नीलजीभूत वर्ण सुंदर. झाला विरक्त दिगंबर प्रभे लोपती सहस्र दीन कर. इंदिरावर तेवी दिसे सवे गाई गोपाळ. आपण मध्ये घननीळ वदन साजिरे वेलाळ. दरिला बाळ वेश तिने सुवर्णवल्ली सुंदर. माझी वेष्टलिया परीकर
झाला बाळरूपी दिगंबर इंदिरावर स्वामी तो वनोपवने शोभे कमळ नेत्र तो दृष्टी देखिली लोदंड क्षत्र दिंडीर वनते सुंदर अति पवित्र साजिरे वेणूनादी गोपाळ टाकोणी पुढे एकलाची चक्रपाणी प्रवेशला दिंडीरवणी म्हणे येथे रुक्मिणी पाहूया वणी नाम घेऊनी बाहे अहो रुक्मिणी क्षीर सबजित नये पद्मनेत्रे मम प्रिय आलिस का येथे सांग पहा परम सुंदर लागले वन अशोक चंपक सघन जाई जुई रातांजन बकुळ शेवंती मोगरे आंबे डाळिंबे नारी केळी सघन दाट वनस्थळी सूर्यकिरण भूमंडळी कदा काळी दृष्टी पडेना वृक्षला विन्नले भूमीपर्यंत त्यात शोधित भगवंत तो दृष्टी देखे अकस्मात तव करीत बैसली दृष्टी देखुनी कमळा संतोषला घनसावळा मग मंजुळ वचने ते वेळा बोलता झाला एकांती म्हणे पद्मनेत्रे कामिनी कालिसे ते रुसुनी बैसलीस घोरवणी काय म्हणून प्रिये तू नाही मनुष्याचा संचार सूर्यकिरण दिसे अनुमात्र ऐसे वन घोर का सेविले प्रियत्वा मग ते म्हणे इंदिरा अरे तू कोण कोटील वेश धरा परांगणेसी चतुरा प्रिया म्हणून बोलसे काही भगवंताचे भय धरी प्रिय म्हणसी परनारी बहुतेक आहेस परद्वारी बाळपणापासून चोरट्या सारिका येऊनी उभा ठाकलासी येवनी यावरी तो मोक्षदानी काय बोले परमात्मा मग म्हणे हो शुभ कल्याणी बोललीस तू सत्यवाणी मी न भी काळा लागुनी विपरीत करणी माझी असे मी न भी काळी गळासी काळ पाळी माज्ञेसी मोडे तू मज ओळख नाळपसी भुली कैसा तुझ पडली रुक्मिणी म्हणे तू कोण आहेस देव सनातन की विष्णू घनश्याम वर्ण की चतुरानन आहेस तू की आहेस चंद्रशेखर की आहेस सचीवर गोष्टी सांगसी थोर थोर बहुत चतुरपणेशी मज तू मूढ म्हणसी तरी मुडेसी का गोष्टी सांगसी पृथाची का जल्पसी वेशधारी शहानिया जे कोण चतुर असेल तिशी त्वा सारावे बोल येथे उगाची का गमाविसी वेळ जाय कार्या आपुल्या ऐसे रुक्मिणी बोले वचन उगाची तन्मय जगज्जीवन विलोकुन तयेची वदन पाती न हालती नेत्राची जानुमध्ये धरुणी वेत कटी ठेविले दोन्ही हस्त उभा कमळ नाभ घोघवित घनश्याम सावळा नासागरी ठेवणे दृष्टी अद्याप युवा जगजेटी न बोले रुक्मिणीशी गोष्ट चोर दृष्टी पाहतसे अगात कल्पीच्या युवांतरी उभा 28 द्वापारी ते युगीच्या कृष्णवतारी तप करीत रुक्मिणी शिव म्हणे ऐक पार्वती दिंडीर वन त्यासी म्हणती साक्षरपे कथा निघुती तुझ सांगतो ऐक पा त्या वना माझी अद्भुत दिंडीर नामे असे दैत तो चालो नेदी सूर्याचा रथ लोक समस्त पिढीले मग सकळ देव ऋषी म्हणून श्री हरिस गेले शरण तो बोलिला नारायण मल्लिकार्जुन मी होतो पूर्वी राजा नामे श्रीचंद्र तेने आराधुनी त्रिनेत्र रेत कुंडीत पंदूरधर सहस्र वर्षे केले पै मग श्रीचंद्रासी चंद्रशकर म्हणे माग इच्छितवर येरू म्हणे पुत्र देई साचार प्रत्यक्ष श्रीवर दुसरा हर म्हणे रूपवरा विष्णूच येईल तुझ्या उदरा मग श्रीचंद्राच्या मंदिरा श्रीवर आला साक्षात नाम ठेविले मल्लिकार्जुन 20 वर्ष झाली अपूर्ण मृगये करिता दिंडीरवन प्रवेशला अकस्मात दिंडीर दैत्य आणि मल्लिकार्जुन सहस्र वर्षे युद्ध गहन झाले परी दैत्य दारुण नाटोपेची सर्वरा मग गदा प्रहरे करुण दैत्यासी मारी मल्लिकार्जुन प्राण जाता मुखे स्मरण म्हणे हरिहरा कैसे झाले म्हणे हरिहरा कैसे झाले नामस्मरणाची जगन्नाथ देहाती प्रकटला अकस्मात म्हणे प्रसन्न झालो मग त्वरित एरू बोलतसे प्रेम भरे लोहदंडी मज मृत्यू झाला लोहदंड नाम या क्षत्राला येथे नगर नायकू असो वाहिला मल्लिकार्जुन अंश तुझा तीर्था नाम सूर्यतीर्थ दर्शने पाणी होय मुक्त मज गदेने झाला मृत्यू गदा तीर्थ सत्य नाम येथे ही गदा जे अलिंगीती तयासी नाही पुनरावृत्ती येथीची मृतिकेने निश्चिती पिशाचे पळती ऐक पहा माझ्या नामे करुण यासी म्हणतो दिंडीरवन स्वामी तू आई येथे राहून
केवन उद्धरावे. हरी म्हणे त्वा मागितले ते म्या सर्व दिदले. मग दैत्याशी चतुर्भुज केले तात्काळ नेले वैकुंठा. दिंडीरवणासी होता अवतार रुक्मिणी तपकरी दुर्धर. म्हणून या श्रीधर उद्धारावया आला तेथे. श्यामचरण श्यामनयन दोन्ही हस्ती धरुणी जगन. रुक्मिणीचे पाहात वदन तन्मय होणी राहिला. देवादिदेव गोविंद उभा रुक्मिणी पुढे स्तब्ध. लीलावतारी ब्रह्मानंद आदी पुरुष अवतरला. दुसरे अध्याय निरूपण सुरस. आहे अद्भुत कथारस. श्रीधर म्हणे सोतयास सावकास परिशिजे. इति श्री पांडुरंगे महात्मे सुंदर पद्मपुराणेचे परीकर. अर्पतसे सांगे त्रिनेत्र. प्रथम अध्याय गोड हा. श्री पांडुरंगार्पणमस्तु. श्रवण केले तर प्रतिक्रियेत विठोबा माऊली लिहायला विसरू नका.